नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. मंत्रीपद तर हुकले, आता नाराज काय करणार? सत्तेच्या बाकावरच बसणार की विरोधी बाकावर जाऊन बसणार? मुद्देसूद या विशेष लाईव्ह कार्यक्रमात आपलं स्वागत. एक एक मुद्दा घेऊन मी तुमच्यापर्यंत येणार आहे आणि याची मांडणी मुद्देसूद करण्याचा प्रयत्न करणार आहे. काल नागपुरामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यामध्ये 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. अर्थात हे एकूण 42 जणांचं मंत्रिमंडळ आहे. पण या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला खूप काही नवीन चेहरे पाहायला मिळाले, पण त्याचबरोबर जुन्यांना किंवा अनुभवी नेत्यांना डावलण्यात आल्याचं देखील पाहायला मिळालं. म्हणजे जे मंत्री म्हणून एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात होते त्यातल्या बऱ्याच जणांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात डच्चू देण्यात आला. यामध्ये प्रामुख्यानं जर नावं कोणती प्रकर्षानं समोर आली असतील तर त्यामध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण आणि विजयकुमार गावित. राष्ट्रवादीची जर नावं आपण पाहिली तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, शिवाय त्यासोबत धर्मराव बाबा आत्राम, संजय बनसोडे आणि अनिल पाटील. तर शिवसेनेकडून जर आपण नावं पाहिली ज्यांना फडणवीस मंत्रिमंडळामध्ये डच्चू देण्यात आला, त्यामध्ये तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि जे मागच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते ते म्हणजे विजय बापू शिवतारे. अर्थात या सगळ्या नावांसह आणखी काही अशी नाराज आमदारांची यादी आहे जे नाराज आहेत, ज्यांनी आपल्या काही उपनेते पदाचे राजीनामे देखील दिलेले आहेत. त्यातले काही जण तर कदाचित भविष्यात कूस बदलतात की काय असा देखील प्रश्न उपस्थित झालाय. त्यामुळे या सगळ्याच नाराजांबद्दल चर्चा करण्यासाठीच या लाईव्ह कार्यक्रमात मी मुद्देसूद अशी मांडणी या ठिकाणी करणार आहे. सुरुवातीला आपण जाऊयात छगन भुजबळांकडे. वय वर्ष 77, आत्ताच्या सभागृहातले सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. अगदी 85 पासून ते विधानसभेमध्ये आहेत. 96 आणि 2002 ला ते विधान परिषदेवर होते. पण 85, 90 त्यानंतर 2004, 9, 14, 19 आणि आता 24 म्हणजे जवळपास 9 वेळा ते सभागृहामध्ये आहेत. आणि यामध्ये त्यांनी आतापर्यंत खूप मोठी पदं भूषवलेली आहेत. त्यामध्ये उपमुख्यमंत्री असेल, गृहमंत्री असेल, महसूल मंत्री असेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री असेल आणि आणखी अशी बरीचशी. विरोधी पक्षनेतेपद देखील भूषवलेलं आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या संस्थापकांपैकी एक आणि त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील छगन भुजबळांची वर्णी लागली होती. अर्थात मध्ये बंड झालं आणि छगन भुजबळांनी शरद पवारांची साथ सोडली आणि ते अजितदादांसोबत गेले. पण याच छगन भुजबळांचा या मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला नाही. त्यामुळं महाराष्ट्रातले ओबीसी नेते, कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कदाचित उद्या परवा ते या संदर्भात आंदोलन देखील करणार आहेत. आपण दुपारी देखील ओबीसी नेते मंगेश ससाणे यांची टॉप न्यूज मराठीवर मुलाखत पाहिली असेल. ते त्यामध्ये स्पष्ट असे म्हणाले होते की अजितदादांची कुठेतरी सरंजामशाही किंवा मराठा समाजाविषयीचं प्रेम उफाळून आलं आणि छगन भुजबळांचा त्यांनी केवळ ओबीसी मतांसाठी वापर करून घेतला. एक चेहरा असायला हवा म्हणून वापर करून घेतला आणि आता ते निवडून आले, एक जागा त्यांना मिळाली, त्यामुळे आता त्यांना डावलण्यात आलं. अर्थात याला वेगवेगळे कंगोरे देखील आहेत. छगन भुजबळांना जेव्हा प्रत्यक्षात या संदर्भात विचारलं गेलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला आठवत असेल तर मी मुळातच जेव्हा मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालं आणि ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी जेव्हा मराठा समाजाकडून करण्यात आली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मंत्रिमंडळातील मी एकमेव नेता होतो ज्यानं या विषयाला विरोध केला आणि मी ओबीसीच्या बाजूने उभा राहिलो. त्यावेळीच मंत्रिमंडळातील अनेक जणांशी माझे खटके देखील उडाले, कारण की तिकडे एकनाथ शिंदे हे अर्थातच जरांगेंना त्या ठिकाणी मराठा समाजाच्या विषयीचं आंदोलन या संदर्भात थोडीफार ढिलाई देत होते.
देवेंद्र फडणवीसांवर तर प्रचंड प्रमाणामध्ये जरांगे नाराज असल्याचं दिसून आलं, त्यामुळे भाजप मधून कोण बोलायला तयार होत नव्हतं. आणि राहिली गोष्ट आमच्या पक्षाची, म्हणजे छगन भुजबळ सांगतात त्यावेळी त्या पक्षातला मी एकमेव नेता होतो ज्यानं या विरोधात आवाज उठवला. आणि मग अर्थातच मंत्रिमंडळामध्ये कुठे ना कुठेतरी माझ्याविषयीची नाराजी निर्माण झाली. मी त्यावेळी राजीनामा देखील दिला होता असं देखील छगन भुजबळांनी सांगितलं. त्यानंतर आठवत असेल आपल्याला की राज्यसभा याची देखील जी काही निवडणूक होती, म्हणजे इकडे जर आपण पाहिलं तर लोकसभेला पराभूत झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची वर्णी राज्यसभा खासदार म्हणून लागली. त्यावेळी देखील मी इच्छा प्रकट केली होती की मला राज्यसभेवर जायचंय. शिवाय जेव्हा मी आणखी एकदा त्यावेळी इच्छा प्रकट केली, एक जागा साताऱ्यातनं त्यावेळी नितीन पाटलांना, म्हणजे आताचे जे कॅबिनेट मिनिस्टर झालेले आहेत मकरंद पाटील वाईचे, त्यांच्या भावाला ते जागा देण्यात आली. त्यामुळे दोन्ही वेळेला मी राज्यसभेवर जाण्याची इच्छा प्रकट केली, पण माझं पक्षश्रेष्ठींनी ऐकून घेतलं नाही. मला त्यावेळी पाठवलं नाही, तुम्ही विधानसभेतच राहा. आणि की आता ओबीसी आणि मराठा हा जो काही समाजाचा वाद सुरू आहे, शिवाय विधानसभा तोंडावर आहेत, लोकसभेला आपण मोठ्या प्रमाणावर बॅकफुटवर आलेलो आहोत, त्यामुळे तुम्हाला विधानसभा लढवावी लागेल. त्यावेळी पक्षानं मला सांगितलं, मी विधानसभा लढवली, विधानसभा जिंकली सुद्धा. आणि आता मात्र पक्ष कारण मला देतंय की तुम्हाला राज्यसभेवर आम्ही पाठवू म्हणून. पण आता आम्ही राज्यसभेवर जाणार नाही असं भुजबळांनी स्पष्ट केलं. त्यांनी एवढंही सांगितलं की ज्या विधानसभेतून मला मतदारांनी निवडून दिलं त्या विधानसभेचा मी राजीनामा देणं म्हणजे हा मतदारांचा विश्वासघात ठरेल, त्यामुळे मी राज्यसभेला नकार दिलाय. यापुढे त्यांना असंही विचारण्यात आलं की मग आता पुढचं काय तुमचं पाऊल असणार. त्यावर ते म्हणाले की बघूया काय होतंय, पण इतरांना सगळ्यांना विचारून मी निर्णय घेईन. जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणून छगन भुजबळांनी नागपूरमधून काढता पाय घेतला आणि ते नाशिककडे रवाना झाले. अर्थात छगन भुजबळ हे एकमेव असं नाव आहे ज्या नावाभोवतीच फक्त नाराजीचं वलय आहे का, तर असं अजिबात नाही. अशी बरीचशी नावं आहेत ज्यांच्या विषयीची मुद्देसूद मांडणी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे मुद्देसूद. हा लाईव्ह प्रोग्राम आहे ज्यामध्ये जो काही विषय अत्यंत महत्वाचा असेल त्याचा मुद्द्यानुरूप तुमच्यापर्यंत मांडणी करण्याचा प्रयत्न टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही नक्की करणार. तुम्ही दुसऱ्या स्क्रीनवर नाराज झालेल्या आमदारांची यादी पाहत असाल, जे मंत्रीपदी ज्यांची वर्णी लागायला पाहिजे होती पण त्यांचं मंत्रीपद हुकलं. शिवाय आणखी एक स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवर देखील तुम्ही पाहत असाल की ज्यांना एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात स्थान होतं पण आता मात्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात त्यांना डच्चू देण्यात आला. आणि काही नाराज आमदार आहेत त्यांची नावं, त्यांचे फोटो देखील तुम्हाला दुसऱ्या स्क्रीनवर पाहायला मिळत असतील. महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आता दुसरे जर मी दुसऱ्या पक्षाचे उमेदवार जर पाहिले, म्हणजे जे आमदार आहेत तानाजी सावंत, जे एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये आरोग्यमंत्री राहिले, कुटुंब व कल्याण सारखं खातं त्यांनी सांभाळलं. त्यांना पूर्ण खात्री होती की मला या ठिकाणी निश्चितपणे मंत्रिपद मिळेल. अगदी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरासमोरील चौकामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला होता आणि त्यांना मंत्रिपद मिळावं म्हणून प्रार्थना केली होती. पण त्या तानाजी सावंतांना नागपूर रेडिसन्स हॉटेलमधून काढता पाय घ्यावा लागला. अक्षरशः त्यांनी सगळ्या बॅग पॅक केल्या. ते नागपूरच्या राजभवनातील शपथविधी सोहळ्याला देखील गेले नाहीत. तिथूनच ते इकडे आपल्या पुण्याच्या घरी परतले. अर्थात त्यांच्या कार्यालयातून ते त्यांचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं, ते तब्येत त्यांची बिघडली म्हणून ते पुण्याला परतले असं जरी कारण देण्यात येत असलं तरी तानाजी सावंतांची नाराजी ही दिसून आलेली आहे. तानाजी सावंतांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. अर्थात तानाजी सावंतांना मंत्री करू नये म्हणून विरोधी पक्षांना देखील जोर लावला होता. फडणवीसांकडे देखील या संदर्भात मागणी केली होती. आणखी बऱ्याचशा विरोधकांनी तानाजी सावंतांना मंत्रिपदी पुन्हा एकदा नेमू नये असं देखील महायुती सरकारकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं होतं. अर्थात कारण काय आहे याचं उत्तर मात्र एकनाथ शिंदेशिवाय दुसरं कोणी देऊ शकणार नाही. आता आणखी एक असंच शिवसेनेतलं नाराज नाव असलं ते म्हणजे विजय बापू शिवतारे. विजय बापू शिवतारे जर आता आपण पाहिलं तर 9, 14 आणि 24 असे 3 वेळा आमदार म्हणून ते निवडून आले. राज्यमंत्रीपद देखील त्यांनी भूषवलं देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये. त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम देखील केलं. जलसंपदा राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. आता प्रश्न हा होता की मुळातच विजय बापू शिवतारे ज्यांना अनुभव आहे जलसंपदा खात्याचा आणि 3 टर्म आमदार आणि चांगल्या पद्धतीने त्यांची बांधणी त्यांनी केली होती. एवढं पुरंदर विषयी त्यांनी चांगल्या पद्धतीनं कळवळीनं मुद्दे विधानसभेमध्ये मांडले होते. पण विजय बापू शिवतारेंना खात्री होती, म्हणजे त्यांचं नाव शेवटपर्यंत होतं यादीमध्ये आणि ते नाव
अचानकपणे बाजूला पडलं. विजयबापू शिवतार यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केलेली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होय की मला मंत्रिपद मिळालं नाही याबद्दल मी नाराज नाही, पण माझं नाव शेवटपर्यंत होतं आणि ते डावलण्यात आलं त्याबद्दल मी नक्कीच नाराज आहे. आणि महाराष्ट्राचा आता बिहार होत चाललेला आहे, जसं बिहार अनडेव्हलप आहे त्याचं कारण देखील त्यांनी दिलं की जातीयवादाचं राजकारण आता महाराष्ट्रात सुरू आहे. कुठे ना कुठेतरी एम्फॅसिस त्यांनी केलेलं आहे की जातीयवादाचं राजकारण केलं जाते, जाती जमातीची समीकरणं जुळवण्यासाठी कदाचित मला बाहेर काढलं गेलं असावं असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलं. आता 2.5 वर्षांनी मंत्रीपद बदलण्यात येईल असा जो काही एकनाथ शिंदेनी सूर लावलेला आहे, जसा तोच सूर इकडे राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी देखील ओढला, तर त्यावर देखील त्यांनी भाष्य केलं की मला 2.5 वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी मी ते स्वीकारणार नाही असं थेट म्हणाले विजयबापू. मला 2.5 वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी मी ते घेणार नाही असं थेटपणे विजयबापूंनी स्पष्ट केलेलं आहे. आता अर्थात त्यांनी एवढंही सांगितले की आता हे का घडलं वगैरे सगळं कुणाचं नाव घेण्याची गरज नाही, पण कार्यकर्ता काही गुलाम नसतो असं देखील ते जाता जाता प्रसार माध्यमांशी बोलून गेलेले आहेत. त्यामुळे इथे विजयबापू शिवतार यांची देखील नाराजी आपल्याला स्पष्टपणे दिसून आलेली आहे. आता आणखी एक नाव आहे शिवसेनेतलंच नरेंद्र भोंडेकर, जे भंडाऱ्यातून आमदार म्हणून निवडून येतात आणि 3 वेळा ते आमदार आहेत. 9, 14 आणि 9, 19 आणि 24 अशा 3 वेळा म्हणजे त्यांनी हॅट्रिक केलेली आहे. आणि हे भोंडेकर म्हणजे 9ला शिवसेनेकडून निवडून आले, नंतर 19ला अपक्ष म्हणून निवडून आले, 14ला त्यांचा पराभव झाला होता आणि 24ला ते पुन्हा शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आणि ते निवडून आले. आपल्याला आठवत असेल एकनाथ शिंदेनी जेव्हा बंड केलं होतं तेव्हा जे 10 पक्ष होते त्या 10 पक्षांपैकी म्हणजे ज्यांनी पाठिंबा दिला त्यापैकी नरेंद्र भोंडेकर पहिले असे आमदार होते ज्यांनी एकनाथ शिंदेच्या या बंडाला पाठिंबा दिला होता. आणि त्यावेळी त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला जेव्हा आपलं महायुतीचं सरकार परत सत्तेवर येईल तेव्हा मंत्रिमंडळात स्थान मिळेल. अर्थात महायुतीचं सरकार सत्तेत आलं एकनाथ शिंदेचं, पण त्यावेळी त्यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. आता दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं, आता देखील त्यांना स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे अर्थातच ते नाराज झाले आणि त्यांनी आपल्या उपनेतेपदाचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा देखील राजीनामा दिला. विशेष म्हणजे भंडाऱ्यामध्ये 3 पैकी 2 जागा या महायुतीने जिंकलेल्या आहेत, तरी देखील भंडाऱ्याच्या वाट्याला मंत्रीपद देखील आलेलं नाही. त्यामुळे आता त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आमच्या जिल्ह्याला उधारीचा पालकमंत्री नको, आमच्या जिल्ह्याला आमच्याच जिल्ह्याचा पालकमंत्री असायला पाहिजे. इव्हन त्यांनी एक वाक्य देखील उच्चारलं की फडणवीसांनी मला आग्रह केला होता की भाजपमध्ये या, पण मी चूक केली, मी एकनाथ शिंदेच्या सोबत राहिलो, मी शिवसेनेत गेलो आणि कदाचित त्यामुळेच मला आता हे दिवस आले असं देखील नरेंद्र भोंडेकर यावेळी बोलून गेले. अर्थात आणखी 1-2 नावं आहेत, त्यामध्ये महत्वाचं नाव म्हणजे सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, अर्थमंत्री, 7 वेळा आमदार, चंद्रपूर, बल्लारपूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. मुळातच सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेवर जाण्याची इच्छा नसताना देखील त्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. अर्थात तिथे प्रतिभा धानोरकरांच्या विरोधात ते उभे राहिले, त्यांना पराभव स्वीकारावा लागला, परत त्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं, ते निवडून देखील आले. म्हणजे थोडक्यात आता इथे अशी गणितं पाहायला मिळत आहेत की भले लोकसभेला पराभूत झाला तरी विधानसभेला हा चेहरा द्यायचा, जेणेकरून विनेबिलिटी हा क्रायटेरिया लावला आणि त्यांना ते निवडून येतील याची खात्री होती म्हणून सुधीर मुनगंटीवार निवडून आले. छगन भुजबळ विनेबिलिटीचा क्रायटेरिया लावण्यात आला, ते निवडून येतील म्हणून त्यांना संधी देण्यात आली आणि जिंकून आणता त्याला साईडलाईन त्यांना करण्यात आलं. असंच कदाचित या ठिकाणी दिसतंय. सुधीर मुनगंटीवारांनी यावेळी एक खरं म्हणजे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना प्रमोद महाजनांचं एक वाक्य आवडतं, ते वाक्य त्यांनी यावेळी उच्चारलं आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की पावला पावलांवर मनाविरोधात घडत असताना जो पुढे जातो तो खरा कार्यकर्ता, हे वाक्य मी कायम जपलंय. आणि हे वाक्य प्रमोद महाजनांचं होतं अशी त्यांनी म्हणत प्रमोद महाजनांची त्यांना आठवण आली. आणि माझी राजकीय दिशा म्हणजे जीना यहा मरना यहा असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. म्हणजे नेमकं त्याच्यातून त्यांना काय सुचवायचं हे लक्षात येईना, पण कदाचित सुधीर मुनगंटीवार मोठे नेते आहेत, भविष्यात त्यांना मोठी संधी देखील मिळू शकते, केंद्रात देखील पाठवण्यात येऊ शकतं किंवा पक्ष संघटनेची एखादी जबाबदारी त्यांच्यावर येऊ शकते. याच्या आधी ते प्रदेशाध्यक्ष देखील पक्षाचे राहिलेले आहेत. आता आणखी 1-2 नावं आहेत. अर्थात संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रत्यक्षरित्या जरी नाराजी व्यक्त केली नसली तरी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. ज्यावेळी सभा झाल्या त्यावेळी संभाजी पाटील निलंगेकरांच्या सभेला मोठमोठे नेते येऊन म्हणत होते की तुम्ही फक्त यांना निवडून द्या, आम्ही यांना मंत्री करू वगैरे असं बरंच काय काय म्हणाले. पण बोलाचीच भात बोलाचीच कडी अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिलेली आहे. आणि संभाजी पाटील निलंगेकर ज्या मतदारसंघातून निवडून आले, अर्थात म्हणजे लातूरमधून निलंग्यातून ते निवडून आले. आणि या ठिकाणी जर आपण आता पाहिलं लातूरच्या 6 पैकी 5 ही जागा महायुतीकडे आलेल्या आहेत.
पण त्यावेळी फक्त राष्ट्रवादीनंच बाबासाहेब पाटलांना अहमदपूरमधून कॅबिनेट केलं, पण निलंग्याला डावललं असं निलंगेकरांचं मत आहे. अर्थात संभाजीराव पाटील यांनी स्वतःहून जरी आपली प्रतिक्रिया दिली नसली तरी मात्र कार्यकर्त्यांनी मात्र त्यांच्या या नाराजीचा सूर कुठे ना कुठेतरी दाखवलेला आहे. दीपक केसरकरांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही, पण नाराज असल्याची भूमिका कुठे ना कुठेतरी मांडल्याचं स्पष्ट होत आहे. ते भले म्हणाले की मागच्या वेळी आम्ही मंत्री होतो, यावेळी नव्यांना संधी मिळाली, कुणाला दुसऱ्यांदा संधी मिळाली, तर त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी होणं याचाच खरा आनंद आहे. आणि जे जास्त जवळचे आहेत त्यांना संधी मिळाली असं ते वाक्य बोलून गेले. म्हणजे जे जास्त जवळचे आहेत, तुम्हाला काय म्हणायचं, म्हणजे जास्त जवळचे आहेत त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आणि तुम्ही जवळचे नाही म्हणून तुम्हाला मिळालं नाही का? म्हणजे मुळात दीपक केसरकर एकनाथ शिंदेच्या किती जवळचे होते हे आपल्याला प्रत्यक्ष माहिती आहे. प्रवक्तेपद देखील त्यांनी त्याचं सांभाळलेलं आहे. त्यामुळे मागच्या मंत्रिमंडळात शालेय शिक्षण मंत्री असताना दीपक केसरकरांना यावेळी मात्र डावलण्यात आलं हे नक्की. तिकडे आरपीआय आठवले गटाचे रामदास आठवले यांनी देखील सूर आळवलेला आहे की या मंत्रिमंडळामध्ये आमच्या पक्षाला काही स्थान देण्यात आलेलं नाही. अर्थात रामदास आठवलेंना आश्वासन दिलं होतं देवेंद्र फडणवीसांनी की आम्ही तुम्हाला मंत्रिमंडळात घेऊ, पण ते आश्वासन फडणवीसांनी पाळलं नाही असा आरोप या ठिकाणी रामदास आठवलेंनी त्यांच्यावर केलेला आहे. एकंदरीतच ही सगळी जर आपण नावं बघितली तर यामध्ये कोणी नाराजी व्यक्त केली आहे, कोणी उघडपणे नाराजी व्यक्त करत नाहीत, कोणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करतात. कारण की बाकीची जर आपण नावं पाहिली तर त्यामध्ये विजयकुमार गावित, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण यांच्याबद्दलची नाराजी अजूनही कुठे प्रकट झालेली दिसलेली नाहीये. अब्दुल सत्तार यांनी देखील अजून कुठे नाराजी आपण नाराज असं कुठे भासवलेलं नाहीये. शिवाय आणखी दिलीप वळसे पाटील यांची देखील अजून कुठली एखादी प्रतिक्रिया या संदर्भात आलेली नाही. धर्मराव बाबा आत्राम असतील, संजय बनसोडे असतील, अनिल पाटील असतील, ज्यांना मागच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं, यांनी देखील अजून कुठे या ठिकाणची वाच्यता केलेली नाहीये. म्हणजे एकंदरीतच या सगळ्या गोष्टींचा जर आता आपण विचार केला तर निश्चितपणे नाराजांची संख्या या आता विधानसभेमध्ये जास्त आहे आणि ही नाराजांची संख्याच महायुतीला कदाचित उद्याची डोकेदुखी ठरू शकते. त्यांना कसं सावरायचं, त्यांना कसं सांभाळायचं, नाहीतर छगन भुजबळ जे वाक्य बोललेत तेच वाक्य सगळेजण बोलत नसतील ना. काय वाक्य होतं, मी मगाशी म्हटलं होतं, जहा नहीं चैना वहा नहीं रहना. पाहत रहा मुद्देसूद, टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.